पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते नाशिक आणि मुंबईमध्ये अनेक विकास कामांचं लोकार्पण. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिकच्या काळाराम मंदिरात ते जाऊन दर्शनादी घेतील आणि नाशिकमध्ये युवा महोत्सव कार्यक्रमात ते उपस्थित राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज बहुप्रतीक्षित शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचं लोकार्पण. दुपारी 4 वाजता नरेंद्र मोदींची शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचं लोकार्पण करणार आहेत. मोदींच्या दौऱ्याआधी मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला तयारीचा आढावा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिकमधील सभास्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, तर संध्याकाळी नवी मुंबईतील सभास्थळाची मुख्यमंत्री शिंदेंनी केली पाहणी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिवडी न्हावा शेवा अटल सेतूची पाहणी. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचं उद्घाटन केलं जाणार आहे. या सागरी पुलाच्या सर्व पिलरला आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली. नवी मुंबईत आज सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाचा हा निर्णय. म्हाडा वसाहतीमधील 450 कोटींचा सेवा कर रद्द. गृहनिर्माण परिषदेमध्ये केलेल्या 16 मागण्याही पूर्ण. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार. कोल्हापूरमधील विस्तारित विमानतळ इमारतीची पाहणी करणार. नोंदी सापडूनही आरक्षण न देणं ही दादागिरी. आम्ही किती दिवस अन्याय सहन करणार? मनोज जरांगेंचा सरकारला सवाल. राज्यात गुरुवारी कोरोनाचे 144 नवे कोरोना रुग्ण, तर मुंबईत 29 रुग्णांना नोंद झालेली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 424 वर. येत्या 21 जानेवारीला आंतरराष्ट्रीय मुंबई मॅरेथॉनचं आयोजन. मुंबईत मॅरेथॉनचं यंदाचं 19वं वर्ष. मुंबईत मागील वर्षभरात 1900हून अधिक मेडिकल आणि घाऊक तसंच किरकोळ विक्रेत्यांच्या परवान्यांचं निलंबन करण्यात आलंय. वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या एसटी महामंडळाच्या कार्यक्रमाच्या अखेर वेतन जमा झालेलं आहे खात्यामध्ये आणि सरकारकडून 350 कोटींची मदत मिळाल्यावर कर्मचाऱ्यांचं वेतन झालंय. मुंबई महानगरपालिकेचं पार्किंग प्राधिकरण लाल फितीत. अंतिम मंजुरीसाठी 1.5 वर्षांपासून धुळखात. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आर्ट फेस्टिवलचं 2024चं आयोजन करण्यात आलंय. चित्रांच्या दालनाचं उद्घाटन आदित्य ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वाद अजित पवारांनी मिटवलाय. जिल्हा नियोजन समितीच्या प्रत्येक सदस्याला आता 1 कोटी रुपयांचा निधी मिळणार. सारथी, बार्टी आणि महाज्योती परीक्षेची पुणे विद्यापीठाकडून दखल. 10 जानेवारीला घेण्यात आलेल्या परीक्षेचे पेपर तपासले जाणार नाहीत. पुणे विद्यापीठाचं स्पष्टीकरण. पुण्यात डीएड बीएडच्या विद्यार्थ्यांनी अडवली मंत्री चंद्रकांत पाटलांची गाडी. शिक्षक भरतीतील इंग्रजी माध्यमांचं स्वतंत्र आरक्षण रद्द करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. शरद मोहोळ हत्या प्रकरणाच्या आरोपींच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड. मोहोळवरील हत्येआधी आरोपींकडून मुळशीत 3 वेळा गोळीबाराचा सराव. कुख्यात गुंड शरद मोहोळवर ऑक्टोबरमध्येच हल्ल्याचा प्लॅन होता. आरोपींच्या चौकशीतून निष्पन्न. पुण्याच्या भोर तालुक्यातील गोरड म्हसवली गावात काळूबाई मंदिराचा वर्धापन दिन साजरा. ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरल निवृत्त महासचिव डॉक्टर भार साबळे यांचं वृद्धापकाळानं निधन. नियमांच्या उल्लंघनामुळे यूजीसीकडून विद्यापीठांना स्पष्ट शब्दात तंबी. स्वायत्त महाविद्यालयासाठीच्या नियमांचं विद्यापीठाचं उल्लंघन करत असल्याचं निदर्शनास. राज्यात कडाक्याची थंडी आणि धुक्यामुळे रेल्वेच्या गतीला ब्रेक लागल्याची माहिती. दाट धुक्यामुळे 19 गाड्यांचं वेळापत्रक बिघडलं. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये स्ट्रॉबेरीची आवक वाढली. बाजारात सध्या 30 ते 35 हजार स्ट्रॉबेरीच्या खोक्यांची आवक. राज्यभरात मकर संक्रांतीनिमित्त बाजारपेठांमध्ये लगबग वाढली. आकर्षक तिळगुळ आणि पतंग विक्रीसाठी बाजारात दाखल. डोंबिवलीत आज सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वोत्कृष्ट ऊस विकास संवर्धन पुरस्कार कराडच्या कृष्णा कारखान्याला देण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातल्या स्थानिक महाविकास आघाडी नेत्यांनी घेतली बैठक. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनासाठी बैठकीचं आयोजन. नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची नावं मागितली.
सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरमच्या यात्रेला आजपासून सुरुवात. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा सुरू. विधिवत पूजा करून तुळजाभवानी देवीची मूर्ती शेजघरात पलंगावर निद्रेस ठेवण्यात आली. बीडच्या अंबेजोगाईमध्ये वेळ अमावस्या उत्साहात मुंडे कुटुंबियांकडून पारंपरिक पद्धतीनं शेतातील लक्ष्मीची पूजा. साताऱ्यातील पुसेगावच्या सेवागिरी महाराजांचा रथोत्सव सोहळा उत्साहात पार पडलाय. छत्रपती संभाजीनगरमधील रांजणगावमध्ये तलावात 4 मुलं बुडाल्याची माहिती. नंदुरबारमध्ये मागील 6 महिन्यात 349 बालकांचा मृत्यू झालाय तर 17 मातांचा मृत्यू झाल्याची माहिती. अकोल्यातून पुणे नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांना हिट अँड रनचा फटका. लक्झरी जात असल्यानं प्रवाशांचे हाल. नंदुरबारमध्ये पपईला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. योग्य दर मिळत नसल्यानं पपईच्या लागवड क्षेत्रात घट. धुळ्याच्या शिरपूरमध्ये केळी पिकाच्या संरक्षणासाठी घडाला प्लास्टिकचं आच्छादन. धुळ्यातील बाजारपेठांमध्ये वांग्याची आवक कमी झाल्यानं वांग्याचे दर वाढले. धुळ्यात परराज्यातून थंडीचे कपडे विकण्यासाठी विक्रेते दाखल. धुळ्यातील रस्त्यावर जागोजागी कपडे विक्रेत्यांचे स्टॉल्स. जळगावमध्ये 14 जानेवारीला आदिवासी कोळी समाजाचा राज्यस्तरीय महामेळावा. मेळाव्यामध्ये महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशमधील आदिवासी कोळी समाजाचे नागरिक सहभागी. जळगावात 14 जानेवारीला महायुतीमधील कार्यकर्त्यांचा महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात महायुतीमधील पक्षांची तयारी सुरू. अकोला शहरात मातानगरमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पालिकेविरोधात आता कॅन्डल मार्च काढलेला आहे. महानगरपालिकेने केलेल्या कारवाईविरोधात नागरिक आक्रमक. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कोळी बांधवांचं मुंडन आंदोलन. आदिवासी कोळी महादेव जमातीचं प्रमाणपत्र देण्याची मागणी. गोंदियात अंगणवाडी सेविका आक्रमक. आंबेडकर चौकात सेविकांचं भीक मागो आंदोलन. बिनव्याजी कर्जाचं आमिष देत ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या 5 जणांना अटक. 1.5 लाख रुपयांच्या रोकडसह 6 मोबाईल आणि बँकेत सीज केलेली रक्कम जप्त.